हॅलो ऑल. कामगार विभागाची काल रिस्पॉन्स शीट आली आहे. फर्स्ट रिस्पॉन्स शीट आपण तिला म्हणतो. तर ती प्रत्येकाने डाउनलोड करून ठेवा. डाउनलोड केल्यानंतर तुमचा स्कोर चेक करा आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला वाटत असेल, की या प्रश्नाचं उत्तर टी-सी-एसने चुकीचं दिलंय, तर त्याच्यावरती तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं. आता सर्वात मोठा प्रश्न असा असतो, की तुम्ही डाउनलोड कुठून करणार? तर ही कामगार विभागाची वेबसाईट आहे त्याच्यावरती जायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं वरती पदभरतीचा टॅब दिसतो. त्याच्यावरती क्लिक करायचं. बाह्य संकेतस्थळावरती जायचं. ते टी-सी-एसच्या वेबसाईटला तुम्हाला नेतं. इथून तुम्हाला लॉग इन करायचंय. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमची रिस्पॉन्स शीट डाउनलोड करता येते. ठीक आहे. पहिला प्रश्न हा आपण इथं ॲड्रेस केलाय. तुम्ही रिस्पॉन्स शीट डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला सगळे क्वेश्चन तिथं चेक करायचे. तुमचे किती करेक्ट येत आहे, किती इनकरेक्ट आहे. एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला पटत नसेल, तर त्याला आपल्याला त्याच्यावरती ऑब्जेक्शन घ्यायचं. ठीक आहे. आता ऑब्जेक्शन कसं घ्यायचं ते लक्षात घ्या, की त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा ऑब्जेक्शन घेणार आहे, ठीक आहे. तर तुम्हाला ऑथेंटिक सोर्स त्याच्यामध्ये जोडायचा आहे. आता एक जो आपला प्रायव्हेट सिक्युरिटी गार्डचा जो कायदा होता, ठीक आहे, 1981 चा. तर त्याच्यामध्ये या कलम 26 वरती त्यांनी एक प्रश्न विचारलेला होता. आता तो प्रश्न माझ्याकडे ॲक्चुअली मराठीमध्ये आला आणि मराठीमध्ये त्यांनी जे ट्रान्सलेशन केलंय त्याच्यामध्ये घोळ घातलेला आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये 2 वर्ड आहे, एक निरर्थक आणि दुसरा शून्यनीय. तर याच्यामध्ये ॲक्चुअली खूप जास्त कन्फ्युजन स्टुडंट्सला झालेलं आहे. आता ते इंग्रजी व्हर्जन माझ्यापर्यंत पोहोचलं नाहीये, बट त्याचं जे आहे म्हणजे प्रायमा फेसी आपण जे म्हणतो प्रथमदर्शनीय त्याचं उत्तर हे शून्यनीयच असायला पाहिजे. बट त्यांनी उत्तर हे निरर्थक असं काहीतरी त्याच्यामध्ये दिलंय. ठीक आहे. तर हा जो सोर्स आहे, तर इंडिया कोडचा आहे. म्हणजे तुम्ही जो पण कायदा तुम्हाला वाटेल, की याच्यावरती मला ऑब्जेक्शन घ्यायचंय, त्या कायद्याचं नाव टाइप करायचं Googleवरती आणि त्याच्यापुढे इंडिया कोड पी-डी-एफ असं टाइप करायचं. ठीक आहे. सर्च करायचं. तुम्हाला इंडिया कोडच्या वेबसाईटवरती सर्वच्या सर्व पी-डी-एफ भेटतात. एखादी नाही भेटली, तर ही कामगार विभागाचे जे पण तुम्हाला खाली कायदे आणि ठीक आहे. हँग झालंय. हां, ठीक आहे. तर कामगार विभागाची जी पण तुमची वेबसाईट आहे, तर याच्यावरती जायचं तुम्ही. ठीक आहे. एक सेकंड. या वेबसाईटवरती इथं तुम्हाला खाली कायदे आणि नियम त्यांनी दिलेत. तर याच्यावरती तुम्हाला ती पी-डी-एफ शोधायची. याच्यावरती मी सांगेल, की प्रथम तुम्ही प्रायोरिटी इंडिया कोडच्या वेबसाईटला दिली पाहिजे. तिथून कायदा डाउनलोड करा आणि त्याच्यानंतर रेफरन्स तुमचा जो आहे तो ॲड करा. त्याच्यावरती तुम्हाला पेज नंबर वगैरे सुद्धा ॲड करायचं. का सांगतोय मी? कारण की हे लेटेस्ट अपडेटेड कायदे आहे. ठीक आहे. टेक्स्ट ॲज ऑन 9th फेब्रुवारी 2026 एवढं अपडेटेड तुम्हाला कुठेच भेटणार नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे इंडिया कोडचं तुम्हाला तिथे अटॅच करायचं आहे. ठीक आहे. आणि तुमचे जे पण स्कोर असतील ना, ते स्कोर पाठवा. हा आपला नंबर आहे. या नंबरवरती फक्त WhatsApp करा. शक्यतो कॉल करणं टाळा आणि कट ऑफबद्दल विचारणा लगेच करणं मला वाटतं, की थोडंसं लवकर होईल. एक थोडासा वेळ याच्यावरती जाऊन द्या. म्हणजे 2-1 दिवस लागतात आपल्याला गोष्टी कळायला. लगेच तुम्ही तुमचा स्कोर सांगणं आणि आपण तुम्हाला कट ऑफ सांगणं असल्या गोष्टी वर्कआउट होत नसतात. ठीक आहे. याच्यामध्ये म्हणजे काय ते आम्हाला पण कसं असतं ना, की डाटाच्या बेसिसवरती एक प्रिडिक्शन असतं, की प्युअरली आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही, की तुम्ही रेसमध्ये आहात, नाहीत, त्या गोष्टी. त्याच्यामुळे जर शक्य झालं तुम्हाला, तर याच्यावरती तुम्हाला या नंबरवरती तुमचा स्कोर पाठवायचा आहे आणि पाठवताना एक बाब लक्षात घ्या, तुम्ही तुमचा शिफ्टचा जो नंबर होता, तो मेन्शन करा. आता शिफ्ट कशा काउंट करायच्या? 2 दिवसामध्ये पेपर झाला होता 29 आणि 30 तारखेला. तर तुम्ही पहिल्या दिवसाच्या 3 शिफ्ट आणि दुसऱ्या दिवसाच्या 3 शिफ्ट. ठीक आहे. तर याला टोटल 6 शिफ्ट आपण काउंट करू. त्या अनुषंगाने पाठवायचा. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी जर तुमचा सकाळच्या शिफ्टला पेपर होता म्हणजे तुमची 4थी शिफ्ट होती. जर दुसऱ्या दिवशीच्या तुमचा दुपारच्या शिफ्टला पेपर होता, तर तुमची 5वी शिफ्ट होती. ठीक आहे. या अनुषंगाने तुम्हाला तो काउंट करायचा आहे आणि मग तुम्हाला ते पाठवायचं आहे. तुमची कॅटेगरी मेन्शन करायला विसरू नका. ठीक आहे. आणि तुमचं जेंडर पण मेन्शन करा. ठीक आहे. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. काही जर अपडेट असेल तर कळवेल मी आणि जसं डाटा येईल ना, त्या पद्धतीने बनवतो व्हिडिओ आणि मी एक मेसेज टाकला होता Telegramला, की 88 आपल्याकडे हायेस्ट स्कोर आहे. तर 88 म्हणजे काय? तर 88 हा क्वेश्चनचा नंबर सांगितलेला होता मी. स्कोर नाहीये तो. 88 × 2 तुम्हाला करावं लागेल. ठीक आहे. 176 अराउंड होतात ते. तर तेवढा आपल्याकडे सध्या हायेस्ट स्कोर आहे आपल्या बॅचमधून. बाकी 80 प्लस खूप सारे विद्यार्थी आपल्याकडे आहेत. ठीक आहे. तुमचा स्कोर सुद्धा पाठवा. बघूयात आपण 2 दिवसात किती डाटा कलेक्ट होतो आणि त्या बेसिसवरती मी तुम्हाला एक प्रिडिक्शन देऊन टाकेल. ठीक आहे. थँक सो मच. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय.